काय चाललंय? कुठं चालला तू? आणि आमच्याकडे भरपूर पाऊस झालाय आणि पाणी सांडलंय. हो आणि शिवाय मस्त पाण्याचा आस्वाद घेतोय, पाण्यात खेळतोय. एकाच ठिकाणी पडला ना तो, मी म्हणला होता ना. यांचं मस्त पाणी खेळणं चालू आहे. खूप पाऊस येऊन गेलाय आणि इथे एवढं सगळं पाणी साचलं. तर पाणीनं काय झालंय, आमच्याकडे सध्या नवीन रस्ता झालाय सिमेंटचा. तर रस्ता गेलाय वरती आणि घर झालंय खाली. त्यांना खूप प्रॉब्लेम यायला लागल्यात. हे पूर्ण असं भरून घ्यावं लागेल. कदाचित 2 पायऱ्या ज्या स्टेप्स आहेत त्या 2 जाणार आहे आणि ते काम करायचं. तर तोपर्यंत इथे एवढं पाणी साठतंय. आता हे सगळं पाणी असं त्या तिथे काय म्हणतात ते ड्रेनेज आहे. तर तिथून आता ते झाडूनच लावावं लागतं, झाडूनं वायपरनं. तर आता ते पोरांना ना थोडं पाणी खेळायचं होतं. ठीक आहे म्हटलं खेळा 5-10 मिनिट, त्यांनाही तेवढंच एन्जॉय. चला आम्ही घेतो इकडे चहा आणि आमचं चाललाय स्वयंपाक. श्रावण 3रा सोमवार आहे. ठरवलं होतं लवकर करून मंदिरात जाऊ, पण काय आम्ही खेळत बसलो चिठ्ठ्या. तर चला ते मोगरा गुलाब ते नाही का 4 चिठ्ठ्या करायच्या, मोगरा गुलाब जाई आणि कमळ केलेलं, त्याचं ते 4 जुळवायचं. ज्याचं येईल त्यानं हात टाकायचं. शिवायला नवीनच आणून गेम सांगितलाय. ते शिवायला इतका इंटरेस्ट यायला मागे लागतोय सारखं तेच खेळ. मग आम्ही तेच खेळत होतो. आता उठलो आणि इकडे पण पाणी साठलंय ते दाखवतंय. आणि इकडे पण बघा ना किती तळ साठलंय मोठंच्या मोठं. इकडे मी ना बासुंदीसाठी दूध तापत ठेवलंय. इकडे छोले करायला ठेवले. तिकडे वरण भातासाठी डाळ तांदूळ काढले आणि मी आता घेते चहा. या चहा घ्यायला. पेज कोण लावायचं रे शिवाय? आरव असा करतो असा. प्रत्येकाच्या नावाचं अशी राखी बनवली आहे. राखी कम ब्रेसलेट काही म्हणू शकता. इन्स्टाच्या एका पेजवर ना मी बनवून घेतलं प्रत्येकाच्या नावाचं. तर बघू किती दिवस टिकतील. ॲटलिस्ट 15 दिवस तरी टिकतील अशी आशा करते. आणि राख्या बांधून घेतो. चला सुरू आहे. जाऊ दे पुढच्या आठवड्यात जाऊ. 26 तारखेच्या नंतर जाऊ ना. हां हां कसे राखी अरे बापरे. खुश राहा. बाय. मला आणि अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं. शेवटच आहे आता. आणि आम्ही राख्या ज्या कस्टमाइज करून घेतल्या ना ते सगळ्यांना खूप जास्त आवडल्या, कारण त्यांच्या प्रत्येकाचे त्याच्यावर नाव होते त्याच्यामुळे. आणि ना बाहेर त्यांना विचारणारे सगळे विचारतात गोल्डचं ब्रेसलेट केलं का असं. तर चला तिथे मी घेताना ना त्यांनी असं सांगितलं होतं हे राखी म्हणूनच परचेस करा, पण ते घरी आल्यानंतर एकदम ते ब्रासलेट सारखं दिसायला लागलं. तर ब्रासलेट कम राखी. आणि मग मी तेच
बांधले, कारण सानू तर ती धाग्याची राखी तर बांधणारच होती, त्याच्यामुळे म्हटलं असू द्या, माझं हे काहीतरी वेगळं. आणि ह्या वर्षी सगळं वेगळं वेगळंच झाले. पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला समजेलच. तर मस्त झालं आमचं हे रक्षाबंधन सेलिब्रेट. तुमचं कसं झालं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे खूप सुंदर दिसतं यार, असं वाटतं ते गोल्डचंच आहे की काय, खरंच मस्त आहे. थोडं जास्त मग हे केलं नाही एखादी कडी काढ, सोऱ्याने एक कडी काढली. फोटो काढू का? थांबा थांबा. जगा वेगळं नाही, जगात चालू आहे, पण सानूने पहिल्यांदाच मला राखी बांधायची. थँक्यू सानू, मला राखी. आणि हे खरंच मला अपेक्षित नव्हतं, पण सानूनं इतक्या पटकन आणि सहजतेनं बोलली की दीदी आता तू बस, तुला राखी बांधायची. मला खूप भारी वाटलं. प्रत्येक वेळी गरजेचं नसतं की भाऊच रक्षणासाठी बहिणीच्या धावून येईल. कधी कधी मोठ्या बहिणीचं पण कर्तव्य असतं की छोट्या बहीण भावांची काळजी घेण्याची. तसंच सानूला जे काही अडचण येते किंवा येत राहील त्या सगळ्यात मी तिच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार आहे. आमचं नातंच असं म्हणजे खूप छान आहे, बॉन्ड छान आहे. आणि देव करू आम्ही आयुष्यभर अशाच बहिणी एकमेकींवर प्रेम करत राहो आणि एवढीच आम्ही एकमेकींची काळजी घेऊ. तर खूप भारावून गेले मी, म्हणजे खूप मस्त पण वाटलं. आणि ते आनंद काही वेगळाच होता की सानूनं माझ्यासाठी असा विचार केला, हेच खूप भारी. अश्विनी माझ्यावरची आहे. अश्विनी किती नंबर आहे? बरं झालं. आणि ते आम्ही असं खेळतोय, तर अश्विनीवरचं भैया खेळतोय, माझ्यावरचं सानू ते अश्विनी खेळायला लागली आणि अश्विनीवरचं भैया. तर चला, रक्षाबंधन पण झालं. विकी नाही आहे इथं, तर विकीची राखी राहिली, बाकी सगळ्यांच्या राख्या झाल्या. आणि आता परत आम्ही ते खेळायलो. काय खेळ म्हणायचं सानू याला? मी तर नाव विसरले. होय का? चिठ्ठ्या, चोर पोलीस नाही, चोर पोलीस नाही ना यात पण का? हां, ते 4 जोड्या जुळवायच्या फुलांचे नावाच्या, त्या खेळाला तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तोच खेळ रंगलाय. तर मी अश्विनीला बसवलं माझ्यावर, मला खूप झोप आली आता. चला, रक्षाबंधन मस्त झालं, आजचा दिवस छान गेला. हॅपी भाईदूज, हॅपी रक्षाबंधन. आणि तुमचं रक्षाबंधन कसं झालं ते पण माझ्यासोबत शेअर करा. आणि आमचं तर अशा प्रकारे झालं. तर तुम्ही बघितल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. आजच्यासाठी बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन. मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते, बाय. अयो, भैया मामा बघतोय, मग भैया मामा तेच देणार नाही तुला आता. सानू मावनी पण किती उशिरा सांगितलं रे, देत नाही मग आता भैया मामा लवकर तुला. बाळ तू इकडनं बस, सानू मावच्या जागा बस आणि सानू मावला पलीकडे बसव, म्हणजे भैया मामा बघणार नाही. होय, अरे शिवायचा 3 नंबर आला रे.
आणि याच्या आधी मी कधीच आत्याच्या मुलांना राख्या बांधल्या नाही आहेत आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच बांधते, कारण मी त्यांचं पण राखी बनवून घेतली ती आजूची शुभमची. त्याच्यामुळे म्हटलं की बांधते. आधी म्हटलं अश्विनीला बांध, पण अश्विनी बोलली की आता तू घेतलंय तर तू बांध आणि मी मोठी त्याच्यामुळे सगळे मला बहीणच मानतात. तर ते खुश झाला शुभम ही राखी. शुभम बाईचं नाव शुभम छान आहे का? आंघोळ करताना काढून ठेव, महिना 2 महिना तरी काय होणार नाही तर मग घरात ठेवून ठेवून वापर, कधी फंक्शनला त्याला पाया पडाव मग आणि शुभमने मला डायरेक्ट फोन पे केलं. तर नवीन जमान्यातलं डिजिटल रक्षाबंधन कुणाकुणाला असे ऑनलाईन पैसे भेटले मला नक्की सांगा. मला शुभमकडनं भेटले आणि आम्ही सगळे खूप हसत होतो कारण काहीतरी ह्या वर्षी जेवढं काही घडतंय तेवढं सगळं आमच्यासोबत सगळं नवीनच होतं, वेगळंच होतं. तर चलो बाय बाय एव्हरीवन.